नमस्कार, मी सूरज पवार. तुम्ही पाहतात कुलाबा न्यूज 24. 15 जुलै 1926. अवघ्या 24 बसेस, ताशी 30 किमीचा वेग आणि 2 ते 6 आण्यांचं तिकीट. अफगाण चर्च ते क्रॉफेट मार्केट असा सुरू झालेला हा प्रवास आज ऐतिहासिक टप्प्यावर येऊन पोहोचलाय. मुंबईची खऱ्या अर्थाने दुसरी लाईफलाईन असलेल्या आपल्या लाडक्या बेस्ट बस सेवेने प्रवासाची दिमागदार 100 वर्षे म्हणजेच एक शतक पूर्ण केलं आहे. आज आपण बसमध्ये जाऊन आणि ग्राउंडवरती जाऊन थेट नागरिकांशी संवाद साधणार आहोत, शुभेच्छा घेणार आहोत, शुभेच्छा देणार आहोत आणि त्यांच्या याबद्दलच्या प्रतिक्रिया काय आहेत, काय मागण्या आहेत, त्या आपण जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. काय सांगाल, कधीपासून सेवेत आहात आणि बीएसटी ला काल 100 वर्ष पूर्ण झाले, काय सांगाल, काय भावना आहे? मी 2007 पासून बेस्टमध्ये सर्व्हिस करतो आणि बेस्टमध्ये सर्व्हिस करत असताना आज माझ्या चालू सर्व्हिसमध्ये बेस्टचे 100 वर्ष पूर्ण होतात. हा सगळ्यात मोठा आनंद आज माझ्या मनाला आहे, संपूर्ण आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना आहे. आणि 1926 ते आज 2026 या कालखंडामध्ये अनेक बेस्टने संकट पाहिलेली आहेत. अनेक नैसर्गिक संकट असू द्या, तुमचं कोणतंही संकट असू द्या, त्या सर्व संकटावर मात करणारी कोणता उपक्रम असेल तो बेस्ट आहे. म्हणजे थोडक्यात उदाहरण द्यायचं म्हणलं तर ज्यावेळेस कोरोनाचा काळ आला त्यावेळेस सर्व यंत्रणा बंद होती, पण बेस्ट असा एक उपक्रम होता तो कोरोना काळामध्ये सुद्धा चालू होता. अनेक आमचे कर्मचारी कोरोनामध्ये शहीद झाले, परंतु जनतेची सेवा देण्यासाठी आमचा एकही कर्मचारी मागे हटला नाही. आणि त्यांनी कोरोना काळात सुद्धा बेस्टने योग्य प्रकारे, की मोठे डॉक्टर असू द्या, पोलीस असू द्या, महानगरपालिकेतले कर्मचारी असू द्या, त्या सर्वांना सेवा दिली. हा माझ्या कारकिर्दीमधला मोठा प्रवास असं म्हटला तर काय वावगं ठरणार नाही. बेस्ट उपक्रम जर तुम्ही पाहिला तर बेस्ट उपक्रम अनेक प्रवाशांना सेवा देत असतो. अंध असू द्या, अपंग असू द्या किंवा अन्य प्रवाशांना आज जी प्रवाशांना योग्य प्रकारे कमी पैशामध्ये जर प्रवास असेल तो बेस्टचा आहे. आज जगाच्या पाठीवर बेस्ट आज 1 नंबरवर आहे आणि अशा 1 नंबर बेस्टचे आज 100 वर्ष पूर्ण होतात. याचा मला आणि सर्व कर्मचाऱ्यांना आणि प्रवासी जनांना फार मोठा आनंद होत आहे आणि या माझ्यातर्फे त्यांना सर्वांना शुभेच्छा असो. पण बेस्ट हा उपक्रम माझ्या जीवनामध्ये तरी माझ्यासाठी फार मोठा मोलाचा घटक आहे किंवा मी बेस्टचा घटक आहे, याचा मला सुद्धा आनंद आहे. सर, खरं तर तुम्हाला दोघांसाठी प्रश्न आहे की तुम्ही अनेक वर्ष सेवेत आहात, त्याचबरोबर तुम्ही आधीच्या बस देखील पाहिल्या असतील, आत्ताच्या बस देखील पाहिल्या असतील, नेमका काय बदल आहे, कसा बदल आहे? हे बघा, बेस्ट उपक्रम हा नैसर्गिक म्हणजे वायू प्रदूषण कसं नियंत्रणात आणता येईल असे बेस्ट उपक्रमाने अनेक उपक्रम या योजनेत केले. पहिले डिझेलच्या गाड्या होत्या, प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकारला सहकार्य करण्यासाठी त्यांनी CNG आणली. CNG नंतर सुद्धा प्रदूषणाला अनेक ब्रेक लागावा किंवा थांबावा, आळा बसावा यासाठी परत आता इलेक्ट्रिक गाड्या आणलेल्या आहेत आणि या इलेक्ट्रिकच्या माध्यमातून सुद्धा बेस्टने निसर्गाला किंवा ह्या निसर्गाला जो प्रदूषण आहे त्याला आळा बसवण्याचा प्रयत्न केला आणि यापुढे सुद्धा बेस्ट उपक्रम करत राहील. पुराने से बेहतर है और अभी धीरे धीरे सब एसी होते जा रहा है और पूरा एसी हो जाएगा तो और अच्छा रहेगा, लोगों को आराम भी रहेगा और BST का रेट भी अभी कम है और बसों से और इससे. सर, आप बेटर है अभी पहले से. और कुछ कहना चाहेंगे चेंजेस के लिए, कोई बदलाव के लिए? चेंजेस के लिए और थोड़ा ज़्यादा से ज़्यादा बसें छोड़े ताकि लोगों को ज़्यादा वेट नहीं करना पड़े. ऐसा ही आम नागरिक का ऐसा है. कोई लोकेशन में बस टाइम पे नहीं होता है. अभी हम लोग यहाँ पे 15 मिनट हो गया खड़े होकर के, अभी बस नहीं आई. कम से कम एक ऐसे जगह पे CST स्टेशन के इधर कम से कम 5-5 मिनट पे बस होनी चाहिए. नमस्कार, मी शिवाजी चव्हाण बोलतोय. बेस्ट हे मुंबईतली आणि आशिया खंडातली सर्वात मोठी जनसेवा देणारी बस सेवा आहे. या सेवेमध्ये आज बेस्टला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त हा खूप मोठा पल्ला पार केलेला आहे आणि बेस्टसारखी सेवा या आशिया खंडात कुठेच भेटत नाही. बेस्टच्या सर्वोत्परी बसेस मुंबईच्या गल्लीबोळातनं फिरतात आणि लोकांसाठी ही खूप चांगली सेवा आहे. आज 100 वर्ष होत आहेत. ही सेवा अखंडित मर्यादा आतापर्यंत चालू आहे. आता थोड्या गाड्यांमध्ये थोडासा बदल झालेला आहे, परंतु ही सेवा लवकरच आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गाड्याही वाढतील, माणसं थोडीफार कमी आहेत ती पण वाढणार आहेत आणि सेवा
पूर्वीसारखी अजूनही खूप चांगली देण्यात येईल असं त्यांनी आश्वासन दिलं. त्याने आम्ही कामगार आज बेस्टचं सेवा देत आहे. हे पण आम्हाला जेवढं जमल तेवढं लोकांना व्यवस्थित सहाय्य करून ही सेवा देत आहोत आणि ही बससेवा अखंडित अशीच पुढे अजूनही खूप वर्ष अखंडित चालू राहो अशीच मनोकामना असेल. सचिन जाधव, बेस्ट चालक, कुलाबा आगारा. काल BSTला 100 वर्ष पूर्ण झाली. ही BSTची सेवा अखंड मुंबईकरांना सुरळीत मिळावी ही मी BST तर्फे सर्वांना विनंती करतो. जय हिंद. माझी बेस्ट आहे आणि ती बेस्टच राहणार. धन्यवाद सर. कुलाबा न्यूज 24 मध्ये तुमचं स्वागत करतो. आज BST सेवेला म्हणजे काल BST सेवेला 100 वर्ष पूर्ण झालेत, काय सांगाल? असं आहे की 1926 15 जुलैला पहिली बस धावली क्रॉफर्ड मार्केट अफगाणिस्तान चर्च. तर त्यावेळेस 2 आणा आणि 6 आणे असं तिकीट होतं. आज बेस्ट ही आशिया खंडातली नंबर 1 बेस्टमध्ये ओळखली जाणारी ही आहे आणि त्याचं रूपांतर डिझेलवरती झालं. डिझेलवरून प्रदूषणमुक्त होण्यासाठी CNGवरती आली. CNGवरतून नंतर डिजिटलमध्ये आणली. आज डबल डेक आपली पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे आणि आजसुद्धा बेस्ट वाहिनी आज रेल्वे लोकल सेवा जी असते त्याच्यानंतर दुसरा नंबर बेस्ट वाहिनीचा येतो आणि आजपर्यंत बेस्ट वाहिनीची ही सुरळीत सेवा आहे. ही अशीच पुढे चालत राहील आणि काल 15 जुलै त्यांना 100 वर्ष पूर्ण झाले म्हणून मी बेस्टच्या तर्फेने आजपर्यंत बेस्ट वाहिनी टिकून राहिलेली आहे आणि ती अशीच पुढे राहील. याबद्दल मी बेस्टकडून किंवा माझ्या परिवाराकडून किंवा आम्ही सगळ्यांनी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय. BST को 100 साल पूरे हो गए कल, और तो बेस्ट है, वैसे अच्छी बात है. और कुछ बदलाव चाहेंगे? बदलाव है, सही है, AC है, इलेक्ट्रॉनिक है, थोड़ा भाड़ा ज्यादा है, बस यही कह सकते हैं. पहले के बस में अभी के बस में कुछ फर्क? बहुत फर्क है. AC है, थोड़ा रेट बढ़ा है, लेकिन AC आरामदायक है. आदमी लोग सफर अच्छा करते हैं. बस सेवेला काल 100 वर्ष पूर्ण झालेत, काय सांगाल? नाही एकच सांगाल, जसा BSTचा विकास झाला तसा सर्व भारत देशाचा विकास व्हावा आणि त्याच्यात मनुष्याला जे काही पगार कमी आहेत बरोबर की नाही, तर BSTचा पगार पण थोडासा वाढवावा. बरोबर. आणि त्यांना घरं राहण्यासाठी त्याची व्यवस्था करावी आणि त्यांच्या मुलाबाळांना कॉलेजेस शाळा त्याच्यासाठी डोनेशन म्हणून BST यांनी थोडी मदत करावी. BSTच्या सेवांबद्दल काय सांगाल? आता ज्यांनी आजपर्यंत सेवा दिली आहे तर त्या पुण्यात्म्यांना आमच्या हात जोडून नमस्कार आहे. बेस्ट कडून काय मागणी नागरिकांची, प्रवाशांची काय नाही. बदललं पाहिजे? नाही, ही सेवा तुमची जी मोठी आहे, ही मनुष्य सेवा करताय, ही ईश्वर सेवा आहे आणि त्यात त्यांना आम्ही ब्लॅसिंग करतो की त्यांच्याही मुलं BST मध्ये लागावा. बरं काका, तुमचं वय काय आहे? माझं आता वय आहे ना 56. 56. हो. मग तुम्ही आधीच्या बसेस मध्ये पण प्रवास केला हो, असेल, आता हो. पण करताय, काय हो. फरक आहे? आता असं आहे ना की गरीब आणि श्रीमंत याच्यात भेदभाव राहिला नाही. आज जो श्रीमंत 10 लाखाच्या गाडी जातो AC मध्ये, ते आज आम्ही या सामान्य जनता या छोट्या AC मध्ये म्हणजे 5 रुपये करोनामध्ये होते ते आज 12 रुपये झाले, तरी आम्हाला परवडण्यासारखं आहे आणि आम्हाला आत्म्याला आनंद मिळतो की जसे ते AC मध्ये कारमध्ये फिरतात तसे आम्ही या बसमध्ये म्हणजे त्याच्यापेक्षा पण महाग या गाडीमध्ये फिरतो. हे आमचं आत्मसमाधान, आत्मशांती यामुळे आम्हाला शांती मिळते, समाधान वाटला. तुम्हाला बेस्ट बसचा कोणता प्रवास सर्वात जास्त आठवणीत राहणारा वाटतो? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या कुलाबा न्यूज 24 ला फॉलो करायला विसरू नका.